माझी परिस्थिती एकदम अशी म्हणजे मिडल क्लास, आम्ही बेताचीच परिस्थिती होती आमची, की म्हणजे पप्पा माझे शेतकरी कुटुंबातले पण आहे आणि कारखान्यामध्ये काम पण करत होते. पण माझी आई पण गृहिणी आहे आणि परिस्थिती अशी एवढी चांगली नव्हती. पण त्यांनी कायम मला ह्या गोष्टीची कधीसुद्धा अशी झळ बसू दिली नाही. त्यांनी कायम मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला, की तुला काही जे करायचं आहे ते तू कर लाईफमध्ये, आणि त्यांनी कायम मला सपोर्ट केला त्या गोष्टी. मी कांचन देवकी नामदेव सोनवणे, माझी महसूल सहाय्यक व धर्मदाय निरीक्षक या दोन्ही पदांवरती आता निवड झाली आहे. मी पुण्यामध्ये अभ्यास करत होते. पहिल्यांदा मी सुरुवातीला पुण्यामध्ये पेठेमध्ये राहून अभ्यास करायचे 1.5 वर्ष. नंतर मी मांजरीमध्ये शिफ्ट झाले. तिथे मी ध्यास अभ्यासिका म्हणून लावली आणि नंतर मी तिथे अभ्यास सुरू केला. आणि आता एक 3 वर्षाच्या प्रयत्नामध्ये मला हे 2 पदे मिळाली आहेत. हा माझा दुसरा अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्ट माझा 2023चा होता. हा 24च्या अटेम्प्टमध्ये माझी महसूल सहाय्यकपदी निवड झाली आणि 2025च्या अटेम्प्टमध्ये 2025ला माझी धर्मदाय निरीक्षक या पदी निवड झाली. घरच्यांचा कायम पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला आहे माझ्यासाठी. त्यांची कायम इच्छा होती की मी कोणत्या तरी मोठ्या पदावरती जावं किंवा एक सरकारी नोकरी मला मिळावी, माझं फ्युचर सिक्युअर व्हावं, ही त्यांची कायम अपेक्षा होती. कायम त्यांना माझ्यासाठी या इच्छा होत्या. म्हणून त्यांनी कायम खूप सपोर्ट केला मला, अभ्यासामध्ये मोटिवेट केलं, कायम माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे मी आज या दोन्ही पदांवरती येऊ शकले. सो त्यांच्या सपोर्टसाठी मी त्यांना खूप मोठं श्रेय देईन. माझी परिस्थिती एकदम अशी म्हणजे मिडल क्लास, आम्ही बेताचीच परिस्थिती होती आमची, की म्हणजे पप्पा माझे शेतकरी कुटुंबातले पण आहे आणि कारखान्यामध्ये काम पण करत होते. पण माझी आई पण गृहिणी आहे आणि परिस्थिती अशी एवढी चांगली नव्हती. पण त्यांनी कायम मला ह्या गोष्टीची कधीसुद्धा अशी झळ बसू दिली नाही. त्यांनी कायम मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला, की तुला काही जे करायचं आहे ते तू कर लाईफमध्ये, आणि त्यांनी कायम मला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी. आणि त्यामुळे माझी पण इच्छा अशी होती की बाबा मी लवकरात लवकर एक त्यांना सपोर्ट द्यावा फायनान्शियली. म्हणून माझी पण अशी इच्छा होती की मी लवकरात लवकर एक नोकरी घ्यावी आणि त्यांना एक सिक्युअर करावं थोडं का होईना.